पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते। 14व्या अध्यायातला हा 26वा श्लोक आहे। मागे 21व्या श्लोकामध्ये जे प्रश्न विचारले की गुणातीत आहे त्याचं लक्षण काय, आणि दुसरा प्रश्न विचारला होता की त्याचं आचरण कसं असतं। यानंतर जे प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली भगवंतानी ते आत्तापर्यंतच्या म्हणजे या 25व्या श्लोकापर्यंत लक्षणं सांगितली। गुणातीत हा कोणत्या लक्षणांना असतो ते सांगितलं, आणि आता या श्लोकामध्ये आचरण कसं असतं हे सांगणार आहे। इथं काय आहे, जो पुरुष गुणातीत झालेला आहे त्याच्या ठिकाणी काय आहे तर ज्ञान लक्षण आहे, अभेद स्वरूपता आहे आणि अनन्यता आहे। त्याला आता दुसरं काही नाही, एकच एक परमात्मा आहे, म्हणून तो अव्यभिचारी। आता त्याच्या ठिकाणी काय आहे, एकाच दुसरं पुन्हा ते असं वाढलं तर हा झाला व्यभिचार। पण तसं नाही, एकचित्त झालं, अनन्य झालं, आता याशिवाय दुसरं काही नाही, हे जसं काही त्याच्या ठिकाणी पक्क झालेलं आहे। एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं जे काही सूत्र आहे त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी परिपक्वता झाली। तो भक्त कसा आहे तर ह्या अव्यभिचारीपणातून भक्त लक्षण आहे त्याच्याकडं, ते त्याचा भक्तियोग आहे। आणि त्या भक्तियोगातून त्यानं हे जे काही तिन्ही गुण आहेत ह्या तिन्ही गुणाला काय आहे समान करून त्यांच्यापासून आपलं काय अंतःकरण बाजूला केलं। आता काय आहे की या गुणाचा कोणताच प्रादुर्भाव या व्यक्तीच्या ठिकाणी याच्या अंतःकरणात होत नाही। मनुष्याचं शरीर असलं की शरीरात गुण येणारच आहेत। गुणाचा त्याच्या ठिकाणी आचरणाचा काहीतरी भाग दिसेल, पण हे त्या गुणाशी कोणत्या प्रकारे संबंधित नाहीत। आपण कसे फरक काय पडतो तर आपण सगळे जे ते गुणाशी तादात्म्य झालेलो आहोत। जो गुण आपल्या ठिकाणी आहे त्या गुणाप्रमाणे आपण राहतो। त्यामुळं मनुष्याला हा सात्विक, हा राजसी, हा तमोगुणी असा भाग पडतो। आता यांच्याजवळ हे तिन्ही नाही म्हणून हे गुणातीत। वास्तविक पाहता शास्त्राने काय केलं, शरीर आहे म्हणल्यावर मग गुणच नाहीत असं कसं म्हणता, म्हणून त्याला एक उत्तर ठेवलं की शुद्ध सत्वगुण। गुणातीत म्हणजे कसं आहे, शुद्ध सत्वगुण। जे सत्वगुणाचं आहे, जसं सुख आहे त्या सुखाने सत्वगुण बांधतो, पण तसं इथलाच सो सत्वगुण नसल्यामुळं या सत्वगुणाच्या ठिकाणी केवळ परमात्म्याचं सानिध्य आहे। असे हे असल्यामुळं यांच्या ठिकाणी आता गुण काहीही संबंध करत नसल्यात, अंतःकरण शुद्धता झाली, वृत्ती शून्य वृत्ती जी आहे ती वृत्ती आपल्या कोणत्याही गुणाशी संबंध न करता परमात्म्याशी संबंध करू लागली। म्हणून हे कसे आहेत तर ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्मभूयाय कल्पते। आता त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नाही, ते जर काही असतील तर ब्रह्मभावानंच भरलेले आहेत। त्यांच्या ठिकाणी ब्रह्मभाव परिपूर्णतेचा आहे। तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जा कळू शके। आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की व्यभिचार रहित, आत्ता आपलं झालंच की ज्या चित्ताच्या ठिकाणी अनेकत्व आहे, कशालाही महत्त्व दिलं जातं,
जसं आपले श्रीगुरू सोडून अनेक संत महात्मे त्यांच्याकडे लक्ष जात असेल तर जाऊ ना, त्यांच्याकडचं काय अनुभवायचं आहे तिथपर्यंत. पण श्रीगुरू समान म्हणून श्रीगुरू हे काय आहेत तर सद्गुरूच आहेत, आणि बाकीचे असलं तर गुरुवरी आहेत, गुरुसारखेत एवढंच. याचा अर्थ ते अनन्यत्वानं आमच्या ठिकाणी नाहीत. तेव्हा असं ज्याचं चित्त आहे की ज्यामध्ये आता व्यभिचार काहीच नाही, तर व्यभिचार रहित चित्ते, असं झालेलं अंतःकरण भक्तियोगे माते. भक्ती ही जे काय आहे भगवंताची समर्पित भावना आहे. ज्ञानी तरी भगवंताच्या ठिकाणी जिज्ञासू भावनेनं शोधतो, आणि भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो. भक्तीच्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी बदल एक आहे की भक्ती जी आहे ती जिज्ञासेनं परमात्म्याला शोधत राहते. त्यात परमात्मा कसा आहे कसा आहे कसा आहे सारखं त्या ज्ञानाच्या ठिकाणी उभा राहिलेलं असतं. आणि भक्तीत समर्पण असल्यामुळं भक्ती ही फक्त प्रेम स्वरूप आहे. भक्तीत फक्त प्रेम आहे. यामुळे एक होतं की ज्ञानी भक्त आणि भक्तिभावानं योग्य असलेला भक्तियोग, याच्यात दोघात फरक असा आहे की ज्ञानी याला देवाच्या मागं मागं जावं लागतं. देव कुठं आहे कसा आहे त्याच्या मागं मागं, आणि भक्ताच्या मागं देव येतो. सारखं भक्त कुठं असेल ते तर देव. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. मग हे दोघं एकमेकाशी अनन्य झाले. देवालाही भक्त आवडतो आणि भक्तालाही देव आवडतो, कारण दोघांच्या चित्तात एकच विषय झाला. आता त्या ठिकाणी हा जो कोणी आता झालेला भक्त आहे की जो भक्तियोगानं आपलं वर्तन करतो, तो ह्या गुणाला जाळून टाकतो. जाळून टाकतो म्हणजे अंतःकरणात संपवतो. अंतःकरणात त्याची काही गोष्टी कशा आहेत की जोपर्यंत जसं बियाणं त्याला जर भाजलं तर त्याची उगवण शक्ती संपली, आता ते पुन्हा काय अंकुर पावणार नाही. तसं याच्या ठिकाणी जे काही आहे ते आता ह्याचा काहीही भाव उभा राहणार नाही, अशी जी स्थिती आहे तसं त्या गुणाच्या ठिकाणी होऊन जातं. तरी कोण मी कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निवृत्ती व्हावी लागे. आता काही थोडेसे प्रश्न निर्माण केले. त्यामध्ये आहे की मी कोण आहे, हा एक प्रश्न आला. माझी भक्ती म्हणजे काय करायचं, कशाला म्हणतात भक्ती, तो दुसरा आला. आणि अव्यभिचार हे कसं स्पष्ट होईल. अव्यभिचारा काय व्यक्ती, व्यक्ती म्हणजे उघडं होणं, स्पष्टतेला येणं. मग काय होईल असं, काय म्हणजे त्याच्या ठिकाणी अव्यभिचार आहे स्पष्ट होईल. हे सगळं आता उघडं करावं लागेल. भगवंत स्वतः अभिप्राय देतात की आता मी कोण आहे हे सांगावं लागेल, तरच तुम्हाला काय होईल, ह्याची भक्ती कशी चालली ते कळेल. आणि तो भक्त अव्यभिचारी कसा आहे त्याचं उघडं पण त्याच्या प्रकारचं त्याचं आचरण सांगितलं की हा भक्त कळून येतो. आपण काल पाहिलं होतं की हा विषय चालला आहे, ह्या विषयाचं आत्ता मांडलं आहे, त्याचे मांडणी वेगळी पण सारांश एक आहेत. दुसऱ्या अध्यायातसुद्धा स्थितप्रज्ञ सांगितला ते, आणि हे सारांशाने एकच. 12व्या अध्यायात 12व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत जे काही सांगितलं तो भक्त, आणि हा भक्त माझा अत्यंत प्रिय असं त्यात म्हटले. त्या भक्ताची जे जी लक्षणं आली ते लक्षणं आता तेच आहेत. असा भक्त की त्याच्या ठिकाणी जे काही आता अव्यभिचारी पण दिसणार आहे त्याचं आचरण आपण आता स्पष्ट करू. तरी पार्था परियेसा मी तव एथ ऐसा, रत्नी केळावो जैसा रत्नची जो. आता काय आहे की मी कोण आहे ह्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. मी कोण आहे हे सांगायचं झालं तर मी म्हणजे असा काही वेगळा तुम्हाला कुठंतरी दिसावा. आता आपण काय करतो की आपल्याला देवदेवता आहेत आणि प्रत्येक देवदेवतेचं एक ध्यान आहे. जर आपण पाहिलं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणलं की कोणता देव आपल्या डोळ्यापुढे येतो तो येतो. रामाचं ध्यान सांगितलं की राम येतात, कृष्णाचं ध्यान सांगितलं की कृष्ण येतात.
मग हा जो काही आहे याचं कोणतं स्पष्ट आहे? मग हे जे काही आहे हे सगुण रूप नाही, सर्वव्यापी रूप आहे. आणि सर्वव्यापी मी कसा आहे? तर जसं एखाद्या रत्नाला त्याच्यावर असलेली जी झळाळी, त्याची जी कांती आहे, तेज आहे, ते मी आहे. तेजच नसेल तर रत्न कोण घेईल? म्हणजे माझं अस्तित्व असल्याशिवाय कुठलीही नाहीच. मग मी जिथं जिथे माझंच वास्तव्य आहे, मग तुमच्या पुढं ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूला वस्तुरूप येईल. का द्रवपणाची नीर, अवकाशूची अंबर, गोडी तेची साखर आन नाही. हे सगळे जे आहेत हे परमात्म्याचं तिथं वास्तव्य आहे. मागं 7व्या अध्यायात विषय झाला की रसोहमप्सु कौंतेय, मी प्रत्येक द्रवरूपाच्या ठिकाणी रसरूपते नाही. आपल्याला पाहायला मिळते की पाणी द्रवरूप आहे, पातळ आहे, आणि त्या ठिकाणी असलेली पाण्याला एक चव आहे. म्हणून मग मी पाण्याच्या ठिकाणी असलेला जे पातळपणा आहे तो मी. पण तसंच सांगितलं की जे जे पदार्थ आहेत, तुम्हाला अमुक एक फळ घेतलं तर हे गोड लागतं, मग हे गोडी म्हणजे हे चव कोण आहे? तर मीच आहे, तो रस मी आहे. एखादं फळ घेतलं तर ते आंबट लागतं चिंचेसारखं, त्यातलं जे काय आंबटपणा आहे त्याचा जो रसत्व आहे तो मीच आहे. काही असे आहेत की तुरट आणि गोड ह्या दोघाचं मिश्रण आहे, आवळा. मग हे कोण आहे? तर हे मीच आहे की ह्यातलं जे रसत्व आहे ते मी. तसं या ठिकाणचं पातळपणा मी आहे. अवकाशूचे अंबर, आकाश 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 म्हणून जे आपण पाहतो, आणि कोणालाही विचारलं की आकाश कुठे आहे, प्रत्येकजण वर बोट दाखवतो. आकाश म्हणजे काय आहे? आकाश म्हणजे एखादा पडदा आहे का, एखादं काही वस्तू आहे का? काही नाही. आमच्या आजूबाजूला सुद्धा आकाशच आहे. म्हणजे अवकाश हेच आकाश, अवकाशत्व आहे. आकाशाच्या ठिकाणी अवकाश आहे. हा आकाशाचा जो असलेला अवकाशरूपी धर्म आहे, हा जर नसताच तर आपण इकडून तिकडे गेलोच नसतो, हे ते घ्यायला आलंच नसतं. हे सगळं आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात. गोडी तेची साखर आन नाही, आणि साखरेच्या ठिकाणची जी गोडी आहे ते माझं स्वरूप आहे. वन्नी तेची ज्वाळ, दळाची नाव कमळ, रुखतेची डाळ फळाधिक. आता त्यानंतर सांगितले की जो काही अग्नी आहे त्या अग्नीच्या ज्वाळा, जाळ, जाळ म्हणजे मी. अग्नीच्या ठिकाणी 2 तत्व असतात, एक उष्णता आणि दुसरं प्रकाशत्व. आणि उष्णता आणि प्रकाशत्व हे दोन्ही काय आहे? स्पष्टतेला येण्याकरता जाळ असावाच लागतो. अग्नीचा जाळ जितका मोठा असेल तितका आपल्याला लांब राहावं लागतं, त्याच्याजवळसुद्धा जाता येत नाही. झालं जितकं त्याचं स्पष्टीकरण तितकं प्रकाशत्व चांगलं. म्हणजे काही काळ असं सांगतात की शेतात राहत असलेल्या लोकांना संध्याकाळी जेवायच्या वेळेस जर काही उजेड पाहिजे असेल, प्रकाश पाहिजे असेल, तर अग्नी पेटवायचा आणि त्याचं जाळामध्ये सगळं दिसतं. मग आपली भाकरी कुठे आहे, त्याच्यावरची भाजी कुठे आहे, आणि घेऊन खाता येते. हे प्रकाशाचा उपयोग तिथंही झाला. आणि उष्णतेनं शेकोटी झाली, उष्णतेचा उपयोग झाला. याचाच अर्थ असा की अग्नीला असलेल्या ज्वाळा किंवा जाळपणा हा माझंच स्वरूप आहे. दळाची नाव कमळ, आणि कमळाला जे जे काही असलेल्या पाकळ्यात, त्या पाकळ्या म्हणजेच त्याला दळ म्हटलं जातं. हे दळ म्हणजेच कमळ आहे. हे सगळं आहे, त्या सगळ्यासह तुम्ही त्याला कमळ म्हणता. मग जे काही अष्टदल असतं, काही आणखीन त्याच्यापेक्षा मोठे कमळं, जे कमळाचे अनेक प्रकार आहेत, तसे तसे त्याच्यावर दळं असतात. रुखतेची डाळ फळाधिक. आता त्यानंतर एक झाड म्हटलं, रुख म्हणजे झाड, तर त्यात काय दिसेल तुम्हाला? खालचं खोड दिसेल, वरच्या शाखा दिसतील, त्यावर उपशाखा दिसतील, पानांचे सगळे डहाळ्या दिसतील, फुलं दिसतील, फळं दिसतील. हे सगळे मिळून वृक्ष आहे. वृक्ष म्हणलं की सगळं मिळून आहे त्यात. हे सगळंच आलं त्यात. एवढ्या सगळ्याचा मिळून संघात आहे, आणि त्या संघाताचं नाव वृक्ष आहे. अगा हिव जे आकर्षले, तेच हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले तेची दही. जे जे काही
हिमकण असतात ते जसं जसे एकदा आकाशातून हिमवस्ती होऊ लागली की त्या हिमाचं एकत्रीकरण होतं, आकर्षले त्या करतात म्हणले. आणि एकत्रित होत 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 जे काही बनतं ते सगळा तो हिमनग. हिमालय सगळा बनण्याकरता काय केलं, अनेक प्रकारचे सगळे जे काही आहेत ते सगळे एक झाले आणि होत 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 त्याचा डोंगर झाला म्हणा, त्याच्यानंतर पुढं पर्वत झाला, हे सगळा हिमालय झाला, ते एक होत होत बर्फ तयार झालं. नाना दूध मुराले तेची दही, आणि दूधच विरजलं, विरजण घातलं की त्यापासून दही तयार होतं. तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे, घेई चंद्रबिंब सोलावे, न लगे जेवी. आता त्याच्यानंतर सगळं विश्व जे आहे ते माझं स्वरूप आहे. मागं याच अध्यायात मागच्या ह्याला झालं की झालेनी जगे मी झाके, मग जगत्व कोण फाके, किळेवरी मानिके लोपी जे काही. हे सगळं जग झालं आहे आणि मग जगाला बाजूला सारल्यावर मी दिसणार आहे असं नाही. हे जगत्व तरी कोणामुळं स्पष्ट झालं, तेच इथं दिलं. हे विश्व येणे नावे, हे सगळं ज्याला विश्व विश्व म्हणता ते विश्व तरी कोणामुळे, आणि विश्वाला आहेपणा कोणामुळे, विश्वाला स्पष्टता कोणामुळे. सगळं जे काही असेल ते मीची पै आघवे, हा मीच आहे. त्याप्रमाणे चंद्र जो आहे त्या चंद्राच्या कला बघायच्या असल्या तर चंद्रबिंबालाच पाहावं लागेल. कोणती कला आहे आज, कोणतं काय आहे, जसं जसं तिथीप्रमाणे पाहायचं असेल तर त्या तिथीसाठी चंद्र सोलावा, म्हणजे चंद्र काय उलगडून पाहावा का काय, त्या चंद्राकडं चंद्रबिंबाकडं पाहत असताना तुम्हाला आज कोणती कला आहे, उद्या पाहिलं तर उद्या कोणती कला आहे, त्यानंतर पाहिलं तर ते सगळे त्यावेळेस स्पष्ट होतील. घृताचे थिजलेपण, न मोडिता घृतची जाण, का नाटिता कांकण सोन्याची ते. आता त्याच्यात आणखीन उदाहरण दिलं. उदाहरण काय आहे की घट्ट तूप आहे, थिजलेलं तूप आहे. मग आता थिजलेलं तूप तूपच आहे, तुपात रवाळपणा, तुपाचा सुगंध हे जसं आहे. आता ते जर वितळवलं, पातळ झालं तर त्याच्यातही रवाळपणा दिसणार नाही, पण सुगंध तोच आहे, चव आहे तीच आहे. तेच जर थिजलं तर तूपच आहे की, तुपाशिवाय दुसरे काही आहे का. मग परमात्मा सर्वव्यापक असून अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म आहे. हा सूक्ष्म इतका आहे की त्याला लवकर जाणता येत नाही. सूक्ष्मत्वात तद्विज्ञेयम, म्हणजे हा जाणणं इतकं आहे की मग कसा जाणावं लागेल, तो सूक्ष्म आहे म्हणून, सूक्ष्म होऊनच. पण तोच विश्वाकार झाला म्हणजे थिजला. तुपाचं जे थिजणं पण आहे ते विश्वाकार झालं, आणि तुपात जे रवाळपण आहे ते इथले इथले आकार आहेत. मग कोणाचा मोठा आहे, कोणाचा त्याच्यावर लहान आहे, कोणाचा काही आहे, हे सगळे नाना प्रकारचे आकार आहेत. जसं थिजलेल्या तुपामध्ये केवळ एकच रवाळही दिसेल, इथं जे काही आहे परमात्म्याचं निर्गुणातून साकार होणं, ते साकार होणं म्हणजे त्या त्या आकारानुरूप आहे. कारण विश्वात सगळेच आकार सारखे झाले असते तर व्यवहार झाला नसता. म्हणून प्रत्येक आकारात असं सांगतात की जेव्हापासून जगत निर्माण झालं आहे आणि जेव्हापासून मनुष्य ही त्यातली योनी निर्माण झाली, तेव्हापासून एकसारखा चेहरा कोणाचाच आला नाही. तेव्हापासून जे जे काही आले ते वेगवेगळेच, थोडं तरी इकडं तिकडं, थोडं तरी. आता थोडी झळक कुठं दिसते, आईसारखी मुलगी दिसणं, वडिलासारखी मुलगा किंवा मुलगी दिसणं, हे थोडंफार असतं. याचा अर्थ तसा तसा चेहरा आहे असं नाही, पण थोडाफार ते एक त्याच्या ठिकाणी काय आहे की साम्यता वाटते. मग हे सगळेच आकार वेगवेगळे जसे झाले, आणि का नाटिता कांकण सोन्याची ते. आता जे काही सोन्याची बांगडी ते आटली नाही, त्याचं पाणी केलं नाही तर सोनंच आहे ना ते. कारण बांगडी कशाची तयार झाली, सोन्याचीच. आत्तापर्यंत आपण जे उदाहरणं पाहिलीत ना, त्या सगळ्या उदाहरणामध्ये हे जे उदाहरणं आली दोन, की हिव जे आकर्षले आणि आता विश्व येणे नावे, घृताचे थिजलेपण, याला म्हणायचं अनाध्यास. अनाध्यास म्हणजे अध्यासच आहे पण अध्यास नाही. सोन्याचा अलंकार केला म्हणजे सोनं झाकलं आहे का,
तुपाचं थिजलेपणानं तूप झाकलं आहे का, पाण्याच्या लाटेनं पाणी झाकलं आहे का, अध्यास आहे, पण ते अध्यास नाही, हे अनाध्यास आहे. ज्या अध्यासानं मूळ वस्तू झाकली जाते आणि मूळ वस्तूचं ज्ञान होत नाही, तो अध्यास आमच्या ठिकाणी वेगळा. त्या अध्यासात मूळ वस्तूचं ज्ञान करून घ्यावं लागतं, मग तो अध्यास जातो. दोरीवर सर्प भासला तर दोरीचं ज्ञान करून घ्यावं लागतं, मग सर्पाचा अध्यास निघून जाईल. पण इथं झाकलंच नाही ना कुणाला काही. हे जसं उघडं आहे तसं हे विश्व आहे. हे तुम्हाला आकाराने दिसत असलं तर मला झाकलं नाही त्यांनी, पण ज्याला विश्व म्हणून कळतं तो तोच आहे ना. आता ज्या एखाद्या नाटकामध्ये एखादी व्यक्ती राजा म्हणून उभा असेल, पण त्या राजेपणानं त्या मूळ व्यक्ती कोण आहे त्याला झाकलं आहे ना. जो कोणी मूळचा असेल ते मूळचा व्यक्ती त्यात झाकली गेली. ज्यांना माहिती की मूळचा कोण आहे, हा कोणी भूमिका केली, कोण बनले राजा, कोणी घेतलं राजाचं सोंग, तोच दुसऱ्या शेजाऱ्याला सांगायला, आमच्या शेजारी राहतात ना रामभाऊ, तेच आहेत हे राजा झालेले. म्हणजे त्यांना रामभाऊचंही ज्ञान आहे, राजाचंही ज्ञान आहे. आणि हे जे कोणी आहेत त्यांना रामभाऊ माहीतच नाही, त्यांना राजाच फक्त कळतो. मग सोंग हे कशावर येईल? मूळ कोणीतरी असलं पाहिजे त्यावर. पण तो जो काही आहे राजेपणाचा वर घेतलेली भूमिका, त्याने मूळचा मनुष्य कुठं गेला असं नाही. कदाचित त्या मनुष्याला त्या नाटकात जे काही पैसे मिळणार आहेत त्यावर त्याचं घर चालत असेल तर तो हित राजाचे हुकूम देईल, पण मनात म्हणेल दिलं तर बरं होईल, आणि आज पैसे उद्याचे दिले तर बरं होईल, घर चालल. म्हणजे तो राजा बोलायचा आहे, आतून मात्र त्याला त्याच्या वास्तविकतेचं, वास्तविक आपल्या असलेल्या जे काही आहे स्थितीचं ज्ञान आहे. पण हे सगळं आपण का पाहिलं तर परमात्मा झाकला जात नाही यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. नुकलिता पटू तंतूचे असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिकाच जेवी. आता त्याच्यानंतर तेच उदाहरण दिलं की समजा जे काही कापड आहे ते कापड म्हणजे सूतच आहे. त्या सुताचे जे काही उभे आडवे धागे विणलेले आहेत त्यापासून कापड झालं. मग जर सूतच तुम्हाला पाहिजे आहे तर कापड उकलायची काही गरज नाही, त्यातले धागे काढून काढून मग बघा, मग हे सूत दिसतंय असं काही नाही. माणसं कापड खरेदीला गेले आणि जर त्यातलं त्यांना ज्ञान असेल तर असं कापड कशाचं आहे, काय आहे असं चाचपून बघतात, त्याचं काय आहे हे सगळं पाहिलं जातं. आता हे जे काही सुतापासून तयार झालेले जे कापड होतं तर त्याचं आहे. आताचे जे काही कापड दुसरं ते कृत्रिम धागे आहेत. कृत्रिम धाग्यामध्ये त्याच्या ठिकाणी काय आहे की निर्मिती करत असताना त्या धाग्याचा वेगळेपण आहे. पण हा जो काही आहे सुतापासून तयार झालेलं कापड, सूत त्यातच आहे. कापड न उकलता न त्याच्यातले धागे काढता सुद्धा आपल्याला सूत कळतच असतं. न विरविता घटू मृत्तिकाच जेवी. आता दुसरं एखादा मातीचा घट घेतला तर ही कशावरून माती असं विचारलं तर घट फोडून दाखवावं लागेल, हे बघ ह्याच्यात माती, आणि हे मातीपासूनच बनतो असं जर ज्ञान असेल तर त्याला माती कळतीच. त्या गेला कुंभाराकडं आणि त्याला घ्यायचा होता डेरा. मग त्याने विचारलं केवढ्याला दिला हो? ते म्हणलं 60,000 रुपये तोळा. अहो म्हणलं काय सांगताय? म्हणले का असं का सांगू नये? अहो हे डेरा मातीचा बनला आहे आणि मातीला काय पैसे लागतात? म्हणजे त्याला जर हे मातीपासून बनलं आहे म्हणलं तर तो 60,000 रुपये तोळा कसा मानेल? म्हणजेच हे बनावट कशाची ही जर माहीतच असेल तर मग त्याला त्या सांगितलेल्या गोष्टीचा काय विनोद वाटेल. तसं ज्ञानानं हा परमात्माच सगळं काही बनला आहे असं जर आमच्या ठिकाणी असेल तर या सगळ्याकडं बघत असतानाच भक्ती जागी होईल. मग सगळ्या विश्वाकडं बघत असताना परमात्मा आहे असं समजून भक्ती त्या ठिकाणी असेल. मी कोण आहे आणि मी कसा आहे हे सांगण्याचे हे उत्तरं सगळे चाललेले आहेत. म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे, तैसा नव्हे आगवे सकटचे मी. त्याप्रमाणे
ह्या सगळ्या विश्वाला बाजूला सारायचं आणि मग मला घ्यायचं असं नाही, तर या सगळ्यासह मी आहे. म्हणजेच जे जे काही आकार आहे ते आकारासह, जसं ज्ञान आहे, हे ज्ञान काही तुम्हाला कुठं हातात द्यायला जायचं नाही. ज्ञान कुठे आहे तर व्यक्ती अधिष्ठित आहे. मग ज्ञानी व्यक्ती कोण आहे तर ज्ञानी व्यक्ती हेच संत आहेत, ज्ञानी व्यक्ती हेच साधू आहेत. मग ज्ञानच पाहिजे असेल तर साधूच आहे महत्त्वाचे. साधूकडं जावं म्हणजे ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानासाठी तुम्हाला संताचंच काय असेल ते उपासना करावं लागेल, त्यांचं भजन करावं लागेल म्हणा, किंवा त्यांची सेवा करावं लागेल. कारण ज्ञान व्यक्ती अधिष्ठित आहे, व्यक्तीजवळ आहे. मग जसं व्यक्तीला पाहिलं की ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यावर, तसं ह्या विश्वाच्या सानिध्यात आला आणि विश्वाला समजून घेतलं की परमात्मा आपोआपच कळू लागतो. हेच परमात्म्याचं स्वरूप आहे असं ज्याच्या ठिकाणी येईल ते कधी तर ज्ञानानं सगळं समजेल तेव्हा. ते मुळात मी कसा हे ओळखायला तुला ज्ञानाची गरज आहे. आणि मग ज्ञानानं मी सर्व व्यापक आहे, जे जे काही दिसतंय ते मीच आहे, हे तुझ्या ठिकाणी सहजच समजायला लागल. ऐसे नि माते जाणीजे, ते अव्यभिचार भक्ती म्हणिजे, तेत भेदू काही देखिजे तरी व्यभिचार तो. आता याच्यानंतर भक्ती पाहिजे. वास्तविक पाहता अव्यभिचार अगोदर सांगितला आहे, अव्यभिचारानंतर भक्ती कशी हे सांगायचे. पुन्हा तिसरा प्रश्न आहे, अव्यभिचार कसा उघडा त्याचा पाहावा. तर त्यामध्ये भक्ती पाहण्याकरता भक्ताच्या ठिकाणी असलेला अत्यंत महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर त्याच्याजवळ कोणताही भेद उरलेला नाही. भक्ताजवळ भेद नाही. तो भगवंताला एकदेशी पाहत नाही, भगवंताला सर्वव्यापक पाहतो. आणि सर्वव्यापक पाहण्यामध्येच त्याच्या ठिकाणी भक्ताचं सगळं स्वरूप आहे. जे जे काही भक्त आहेत ते भक्त भगवंताचं अस्तित्व आमच्यापासून दूर कुठे गेले मानतच नाहीत. एकदा उद्धवानं विचारलं भगवंताला, अरे किती दिवसापासून तो गोकुळातनं इथं आला आहे, त्या गवळणीला तुझी काही आठवण होती का नाही, आणि तुला गवळणीची आठवण होती का नाही. ते म्हणले, असं कर, तू जा गोकुळाला जा आणि तिथल्या विचार की तुम्हाला कोणाला भगवंताची भेट घ्यायची का, मी तुम्हाला न्यायला आलो आहे. हे गेले आणि गवळणीला उभा करायचे, तुम्हाला कृष्णाची आठवण होती का, मी नेऊ का तुम्हाला कृष्णाकडे. त्यांनी पाहायचं त्याच्या तोंडाकडं, दुसरं काम करायला लागायचं. दुसऱ्या गवळणीला विचारायचं, त्यांनी तेच पाहायचं, याला उत्तर काही द्यायचं नाही, फक्त निहाळायचं. शेवटी 2-4 जणी आल्यावर त्यांनी थांबवलं, थांबा एकदाचं, मी तुम्हाला विचारतोय काय, त्याचं उत्तर तरी द्या मला, की तुम्हाला कृष्णाची आठवण होती का नाही, आणि जर होत असेल, झाली असेल, चला मी न्यायला आलो. ते म्हणले, तू कोण आहेस, असं का विचारतो. नाही म्हणले, मी कृष्णाचा मित्रच आहे. असं का विचारतो. म्हणजे विचारतोय, अरे आमच्यापासून कृष्ण दूर गेलाच नाही तर आम्हाला कुठं नेतो, कृष्ण आमच्याजवळच आहे. आता त्या उद्धवाच्या लक्षात आलं, ही खरी भक्ती आहे, की ज्या भक्ताचा परमात्मा त्याच्यापासून दूर नाहीच, तो त्याच्याच जवळ आहे. आणि त्याचा तो दृढ निश्चय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की आता त्याच्याजवळ त्या निश्चयाशिवाय दुसरं काही उरलं नाही. अशी जी परिपक्वता आहे, हे त्या ठिकाणचं भक्तिपण आहे. आणि त्या भक्तामध्ये व्यभिचार हा विषयच नाही. व्यभिचार म्हणजे आपण आत्ता पाहिलं की भेदभावानं अनेक ठिकाणी आपलं जे काही असेल ते चित्त लागणं म्हणजे व्यभिचार आहे. आता त्यांच्या ठिकाणी कोणतंही नाही, म्हणून अव्यभिचार भक्ती म्हणजे आता अभेद भक्ती त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो जो भक्त आहे तो पूर्ण आहे. नामदेव महाराजाला कुत्र्यातसुद्धा विठ्ठलाचं स्वरूप दिसलं. अरे इथं कसं तू मला ओळखलं, विठ्ठलाने विचारलं तर ते म्हणले, तू कुठं पण आहेस, कुत्रंच काय, आणखीन काही पुढं आलं तर आहे. हे जे काही व्यापकपण आहे हे अनुभव आहे, आणि तो अनुभव त्या भक्ताच्या ठिकाणी आहे. तेव्हा त्या भक्ताचं भक्तिपण कसं आहे ते दुसऱ्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देत आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।